मागील 2 ते 3 वर्षांपासून देशभरातील शेतकरी आपल्या उत्पादित शेतमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP मिळावी आणि 3 कृषी कायदे रद्द करावे म्हणून आपलं घरदार सोडून कडाक्याच्या थंडीत ऊन वारा पावसाची तमा न बाळगता आंदोलन करत होते। या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 3 कृषी कायदे तर रद्द करण्यात यश मिळालं, पण त्यासोबतच दुसरी मागणी होती ती म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादित पिकांना MSP लागू करण्याची। यासाठी शेतकऱ्याचा लढा हा चालूच होता। गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने शेती संदर्भात राबवलेल्या धोरणामुळे शेतकऱ्याच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागत होता। शेतकऱ्यांच्या या संतापाचा फटका केंद्र सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत निकालातही मोठ्या प्रमाणात बसला। त्यामुळे केंद्रात तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले। यामध्ये किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता वितरण आणि दुसरा म्हणजेच खरीप पिकांसाठी MSP वाढवण्यास मंजुरी दिली। मात्र शेतकरी मागणी करत असलेल्या MSP मुळे खरंच शेतकऱ्यांना फायदा होणार का? MSP वाढवताना ठरवलेले निकष मागील 10 वर्षात MSP मध्ये किती बदल झाला आणि आता जो MSP केंद्र सरकारने वाढवलाय तो MSP शेतकऱ्यांचा वाढता खर्च लक्षात घेऊन ठरवण्यात आलाय का? या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। आधी आपण जाणून घेऊयात की MSP म्हणजे काय। तर MSP म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला दिला जाणारा हमी भाव। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा गहू या पिकाचा MSP अंतर्गत हमी भाव 20 रुपये प्रति किलो ठरवण्यात आला आणि बाजारात हा गहू 15 रुपये प्रति किलोने विकला जातोय, तरीही सरकारला 20 रुपये प्रति किलोने गहू विकत घ्यावा लागतो, कारण MSP म्हणजे हमी भाव तसा ठरवलेला असतो। त्यामुळे बाजारात त्या पिकाला जरी कमी हमी भाव असला तरी सरकारला तो पीक हमी भावाच्या ठरलेल्या दराप्रमाणेच खरेदी करणं बंधनकारक असतं। त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारे संभाव्य नुकसान टळतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या शेतमालाला मिळणारा हमी भाव संपूर्ण देशात एक सारखाच असतो, जेणेकरून शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान व्हावं हाच सरकारचा यामागील हेतू असतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधील सरकारच्या दुसऱ्या कॅबिनेट बैठकीत खरीप पिकांसाठी MSP वाढवण्यास मंजुरी देण्यात आली। या निर्णयात एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आला। यामध्ये नाचणी, बाजरी, सोयाबीन, मूग, तूर, तीळ, भात, ज्वारी, उडीद, कापूस, भुईमूग, मोहरी, मका, सूर्यफूल या पिकांचा समावेश करण्यात आला। आता यामधल्या काही प्रमुख पिकांना किती MSP दिलाय याबद्दल जाणून घेऊयात। देशात मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणाऱ्या तांदळाला 2300 रुपये प्रति क्विंटल असा MSP दर ठरवण्यात आलाय। गेल्या वर्षापेक्षा यावर्षी तांदळाच्या MSP मध्ये 117 रुपयांनी वाढ झाली, तर ज्वारीसाठी 3371 रुपये प्रति क्विंटल असा MSP ठरवण्यात आलाय। हा दर गेल्या वर्षापेक्षा 191 रुपयांनी जास्त आहे। कापसासाठी 7121 रुपये प्रति क्विंटल असा MSP ठरवण्यात आलाय। हा दर गेल्या वर्षापेक्षा 501 रुपयांनी वाढवण्यात आलाय, तर तुरडाईसाठी 7550 रुपये प्रति क्विंटल अशी MSP ठरवण्यात आली। मागील वर्षापेक्षा तुरडाईचा दर हा 550 रुपयाने वाढवण्यात आलाय। या वर्षीच्या MSP मध्ये कापसाच्या पिकापासून मूग डाळ, उडदाची डाळ, शेंगदाणे, मका यांचा देखील समावेश करण्यात आलाय। धान्याला 2300 रुपये क्विंटल भाव दिला जाणार आहे। धान्याच्या किमतीत गेल्या 10 वर्षांपेक्षा 170 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या सगळ्या पिकांमध्ये सरकारला एका पिकाचा विसर पडला, ते पीक म्हणजेच कांदा। देशात 5 ते 6 राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतलं जातं। देशात जवळपास 6 महिने कांद्याच्या निर्यातीवर बंदी होती, त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा अक्षरशः कवडीमोल भावात विकावा लागला। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पिकवलेला कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून द्यावा लागला। केंद्र सरकारने आता जरी निर्यात बंदी उठवली असली तरी शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण हा प्रश्न सगळ्याकडूनच विचारला जातोय आणि कांदा पिकाला सुद्धा हमी भाव द्यायला हवा होता असे सूर आता उमटू लागले। आता हमी भावाने शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होतोय, झाला तर किती होतो हे जाणून घेण्यासाठी आपण मागच्या 10 वर्षांचे MSP भाव थोडक्यात जाणून घेऊयात, कारण गेल्या 10 वर्षात दिलेल्या MSP वरून आपल्याला नक्की लक्षात येईल की 2024 मध्ये दिलेल्या MSP चा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतोय। 2013 सालापासून 2023 पर्यंत काही प्रमुख पिकांना किती MSP होता हे बघूयात। तर 2013 साली सरकारने गव्हाला 1400 रुपये MSP जाहीर केला होता। 10 वर्षांनंतर म्हणजे 2023 ला गव्हाला MSP हा 2275 रुपये इतका जाहीर करण्यात आला। दुसरं पीक आहे तांदूळ। 2013 साली सरकारने तांदळाला 1310 रुपये MSP जाहीर केला होता। तोच आता 2023 मध्ये तांदळाला 2183 रुपये MSP जाहीर करण्यात आलाय। त्यानंतर सोयाबीनला
2,560 रुपये इतका MSP जाहीर करण्यात आला होता. आता 2023 मध्ये MSP दर हा 4,600 केलाय. कापसाला MSP होता 2013 मध्ये 3,700 रुपये, तर 2023 मध्ये 6,620 रुपयांपर्यंत यात वाढ झाली. जर मागील 10 वर्षाचा आपण अभ्यास केला तर सरकारने MSP बऱ्यापैकी दिलाय, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्न खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 2013 साली महिलांचा मजुरीचा रोजचा दर साधारण 100 ते 200 रुपये होता. तोच आता 2024 मध्ये 250 ते 300 पर्यंत येऊन पोहोचलाय. 2013 मध्ये पुरुष मजुराचा मजुरीचा दर हा 300 ते 400 रुपये होता. आज तो 500 ते 600 रुपयांवर पोहोचलाय. मशागतीची म्हणजेच नांगरणी, कोळपणी, पेरणीचे दर यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रासायनिक खते, बी बियाणे यांच्या किमती तर गगनाला भिडल्यात. यातच भर की काय बाजारात बोगस बियाणांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर बदलत्या हवामानाचा पिकांवर होणारा परिणाम, यामुळे उत्पादन क्षमता देखील घटलीये. वरील सर्व गोष्टी पाहिल्या तर 10 वर्षांमध्ये MSPत झालेली वाढ ही शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे सरकारने हमीभाव जाहीर करताना पिकाच्या उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करून हमीभाव जाहीर करायला हवा, तरच शेतकऱ्यांना MSPचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी अर्थव्यवस्था वाढीचा वेग हा 8.2% असताना कृषी विकास दर फक्त 1.4% होता. या गोष्टीचा सरकारने बारकाईने विचार करायला हवा, कारण एखादी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना जाहीर करणं, प्रचारात या सगळ्या गोष्टींचा देखावा करणं हे कितपत योग्य आहे? कारण शेती व्यवसाय हा तुमच्या, आमच्या आणि देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणं हीच काळाची गरज आहे. आता केंद्र सरकारने जाहीर केलेले MSPचे दर आणि बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची विक्री करताना खरंच MSPच्या दराने होणार का? सरकारने दिलेल्या MSPवर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचं समाधान होणार का? की पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आंदोलनाचं शस्त्र उभारावं लागणार आहे? हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.